स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आणि विट्याच्या चौकातच झाला तुफान जल्लोष, मुलांसह मुलींनीही धरला ठेका। पहा काय घडलंय। डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी। आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या। आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता। त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही। या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99। वेळ सायंकाळी 4 वाजण्याची। अचानक मायनी रस्त्यावरून विट्याच्या चौकाकडे वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मुलांचा ताफा येऊ लागला। हिपीप हुर्रे अशा घोषणांनी व तुफान जल्लोष करत ही मंडळी विट्याच्या चौकात आली। चौकात येताच यातील मुलांनी तुफान जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला, कारण आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं होतं। नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आणि एकमेव ठरलेल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचा विद्यार्थी प्रतीक विठ्ठल जाधव याने नीट 2024 परीक्षेत 695 गुण मिळवून खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, मायनी या भागात अव्वल येण्याचा मान मिळवला। याचबरोबर अकॅडमीच्या इतर विद्यार्थ्यांनी नीट 2024 परीक्षेत वैष्णवी होनमाने 655, पायल सकट 608, सानिका साळवी 608, रजनी यादव 605, राधिका भोसले 588, सुजल जाधव 587, प्रणव चव्हाण 531, मयुरेश कुंभार 500, अनन्या मराठे 472, अपूर्व पाटील 443, ओंकार जायभये 415, रेहनुमा मुलानी 404 असे गुण मिळवून यश संपादन केलंय। या निकालावरून श्री राजलक्ष्मी अकॅडमीने गुणवत्तेची परंपरा जोपासली। हे पुन्हा एकदा नीटच्या परीक्षेच्या लागलेल्या निकालामधून स्पष्ट झालंय। नीट परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी, प्राध्यापक महेंद्र धाबुगडे, प्राध्यापक केदार पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अशा उत्तुंग यश मिळवलेल्या अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी अकॅडमीच्या वतीने विटा शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व फटाक्यांची आतषबाजी करून अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। आमच्यासाठी म्हणजेच श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा त्या आमच्या 11वी 12वी सायन्स च्या सगळ्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या अकॅडमीसाठी, मग ते JEE असो, नीट असो, CET असो, आमच्यासाठी आज अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे। आपली अकॅडमी गेले 3 ते 4 वर्ष विट्यामध्ये कार्यरत असताना नुकताच काल नीट 2024 चा निकाल जाहीर झाला आणि आम्हाला अत्यंत अभिमान आहे की 720 पैकी 695 गुण मिळवून आमचा विद्यार्थी प्रतीक जाधव, हातनोलीचा, एका सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रतीक जाधव याला तब्बल 695 मार्क मिळालेत 720 पैकी। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंबहुना सगळ्यात आमचा टॉपचा निकाल असेल किंवा सांगली जिल्ह्यामधला आणि सातारा जिल्ह्यामधला तरी या टॉपचा निकाल असेल, इतकी आम्हाला ग्वाही आहे। आणि निकाल सगळ्यात पहिला आहे दुसरा याच्यापेक्षा विट्यासारख्या ठिकाणी दाभोगडे सरांबरोबर, की ज्यांनी रॉयल अकॅडमी कराड ही शाखा 10 वर्षापूर्वी चालू केली होती, त्यांनी 3-4 वर्षापूर्वी राजलक्ष्मी बरोबर राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा ही शाखा सुरू केली। त्या दिवशीच आमच्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांसाठी 11वी 12वीच्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या सगळ्या अत्यंत शांततेनं स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट मध्ये कसलंही टेन्शन न घेता पोरांना हसत खेळत कशा देता येतील याच्यासाठी आमचा अखंड स्टाफ विटा आणि कराड ब्रांच मधील अहोरात्र कष्ट घेतो आणि खऱ्या अर्थानं त्याची आज चीज झालेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क आहेत। विट्यातीलच आमची कुमारी पायल सकट, शंकर सकट यांची कन्या
तिने देखील 608 गुण मिळवलेत. ती कास्ट मधील टॉपची विद्यार्थिनी आहे. 655 आमची 600 वैष्णवी एक दुसरी विद्यार्थिनी आहे. बरेच विद्यार्थी आहेत. ह्या सगळ्या विद्यार्थिनींना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला निश्चितच ऍडमिशन मिळणार किंवा भारतातील टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये निश्चितच ऍडमिशन मिळणार. आज खऱ्या अर्थानं विट्यासारख्या ग्रामीण ठिकाणामध्ये सायन्स अकॅडमी सुरू करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान झाला आणि खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं मी या निमित्तानं म्हणेन. मी उपस्थित इथं आमचे सर्व स्टाफ, दाभोडे सर असतील, कराडचे सर्व स्टाफ असतील, आमचे विटा शाखेचे सर्व स्टाफ असतील, कराडचे सगळे एक्सपर्ट स्टाफ असतील, सगळ्यांचे इथं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे प्रचंड कष्टाने आणि जिद्दीने ज्या विद्यार्थ्यांनी नीट मध्ये जबरदस्त गुण मिळवले त्यांचं देखील अभिनंदन करतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या मुलांसाठी टाळ्या वाजवूया आपण जोरदार. मी 2 वर्ष इथं राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये शिकलो. इथं पूर्ण राजलक्ष्मीचा स्टाफ असेल, शिक्षक असतील, माझे आई वडील असतील, सगळ्यांनी खूप पाठिंबा दिला. सरांनी खूप मदत केली मला प्रत्येक गोष्टीत. शिक्षण तर आहेच, त्याच्या पलीकडे जाऊन पण खूप गोष्टीत खूप मदत केली. मी सगळ्या शिक्षकांचा, आई वडिलांचा सगळ्यांचा आभार मानतो. सर्व राजलक्ष्मी रॉयल स्टाफचं, सर्व शिक्षकांचं आम्हाला मार्गदर्शन केलं, सर्व शिक्षकांचा मी आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय. आई वडील असतील, माझे पूर्ण कुटुंब, त्यांचेही मी खूप आभार मानते की त्यांनी मला एवढा पाठिंबा दिला. सर्व शिक्षक आमचे, बुधवानी सर, सर्व स्टाफ यांचे मी खूप आभार मानते. थँक्यू सो मच. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.